श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिव्य अध्याय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण स्वामी चरित्रातला अध्याय 12वा ऐकणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी। दर्शनीच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती। स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळाप्पाने धावोनी दृढ चरण धरियले येऊनी या भानावरती। श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओटी गात असे श्री स्वामी समर्थ त्यावेळी। पडले होते भूतळी उठोनिया काय केले लीला एक विचित्र सर्व वृक्षांची अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। त्या सवे एक जागीरदार ते होते बिऱ्हाडावर स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी। अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी स्वामींजवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणी। मागोनी या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले। चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळाप्पाने पाहोन नाना युक्ती ओजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले। बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरोनी चित्ती सेवा करीती आनंदे। ऐसे लोटले काही मास बाळाप्पासी शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी। भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे। हे पाहोनी एके दिवशी बाळी विनवी समर्थासी आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे। तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा। एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली। ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने
श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारापुत्रा सोडून देशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनाची जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपणच. तयांचे कपट जाणोनी अवश्य म्हणे त्यास तिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलीसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोद 12 गोढा. श्री राजाधिराज योगिराज स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.